सांगलीत पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे पूर्ण। मंगळवारी मदतीबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेणार, शंभूराज देसाईंची माहिती। भंडाऱ्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे धान भिजले, शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। साताऱ्याच्या माण तालुक्यामध्ये पावसाने कांदा पिकाचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। आडीमध्ये पाणी गेल्याने शेतकऱ्याचा कांदा नासला। सिंधुदुर्गात वेळेआधीच पावसाने हजेरी लावल्याने शेतीचं मोठं नुकसान। वेताळ बांबडे या गावामध्ये जोरदार पावसाने कलिंगड शेतीचं नुकसान, तर हवेमध्ये गारवा निर्माण झाल्यामुळे कलिंगडाच्या मागणीत देखील घट। धाराशिवच्या तुळजापूरमध्ये मुसळधार पावसाने पाझर तलाव फुटला, शेतकऱ्याचं मोठं नुकसान। अतिक्रमण झाल्याने तलाव फुटल्याचा शेतकऱ्याचा आरोप। बीडच्या वडवणी शहरासह परिसरातील पाण्याचा प्रश्न मिटला, धरण 100% भरल्याने धरणाचे दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना इशारा। नाशिकच्या इगतपुरीमधील बेलगाव तऱ्हाळे परिसरामध्ये पावसाने शेतकऱ्याचं मोठं नुकसान, काढणीला आलेलं पीक जमीनदोस्त। वाशीमधील कारंजा ते धनज मार्गावर पुलाची दुरावस्था, पुलावरील जड वाहतुकीमुळे रस्ता खचला। रस्ता दुरुस्तीबाबत वारंवार तक्रार करून देखील दुर्लक्ष होत असल्याचा स्थानिकांचा आरोप। आपत्ती व्यवस्थापन पथक 4 महिने नांदेडला मुक्कामी राहणार, जिल्ह्यातील नदीकाठची 337 गावं पूरप्रवण क्षेत्रात। आपत्तीशी सामना करण्यासाठी एसडीआरएफची तुकडी तैनात। नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पातील पाणी पातळीमध्ये वाढ, जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यामध्ये लक्षणीय वाढ। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान, काँग्रेसकडून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। बुलढाण्यामध्ये जिल्हा मृदू आणि जलसंधारण अधिकाऱ्यांची भेट होत नसल्यानं शेतकरी संतप्त, अधिकाऱ्यांच्या खुर्चीची पूजा करून शेतकऱ्यांकडून पोलिसात हरवल्याची तक्रार। पैसे दे अन्यथा चटके देऊन मारू, सावकारी जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची पोलीस अधीक्षकांना चिठ्ठी लिहून आत्महत्या। बीडच्या पाटोद्यामधील घटनेनं जिल्हा पुन्हा एकदा हादरला। अकोल्यामध्ये दारूच्या वादातून चुलत्यानं पुतण्याची हत्या केल्याची घटना, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू, न्यायालयानं आरोपीला पोलीस कोठडी सुनावली। बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपाई आठवले गटाचं आंदोलन, स्मशानभूमीतील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी नागरिक आक्रमक। गोंदिया जिल्ह्यामध्ये 2 कोरोना रुग्णांची नोंद, गोंदिया तालुक्यामध्ये 1 तर अर्जुनी मोरगावात एकाची नोंद, आरोग्य विभागाकडून सावधगिरी बाळगण्याचं आवाहन। बीडच्या धारूर तालुक्यातील चोंडीमध्ये ट्रान्सफॉर्मर कोसळला, 3 दिवसांपासून चोंडी गाव अंधारात, महावितरण विभागाचं मात्र दुर्लक्ष। नांदेडमधील नरंगल कुरडगी गावातील रस्त्यावरील पूल कोसळला, गावकऱ्यांचा संपर्क तुटला, पूल लवकरात लवकर बांधून देण्याची गावकऱ्यांची मागणी। अहिल्यानगरच्या अकोलेमध्ये रस्त्याअभावी आदिवासी महिलेची जंगलामध्येच प्रसूती, स्थानिक नागरिकांच्या मदतीनं महिला आणि बाळाला आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं, महिला आणि बाळावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू। नाशिकच्या मालेगावातील सामान्य रुग्णालयामध्ये डॉक्टर उशिरा येत असल्याच्या रुग्णांच्या तक्रारी, उशिरा सुरू होत असलेल्या ओपीडीमुळे रुग्णांची हेळसांड, हॉस्पिटलला कुणाचाही धाक नाही का, रुग्णांचा सवाल। लातूर शहराला मांजरा धरणातून 15 दिवसांपासून पिवळसर पाणी पुरवठा, नागरिकांकडून प्रशासनाला अनेक तक्रारी, आमदार अमित देशमुख यांनी प्रशासनाला जाब विचारला, पिवळसर पाणी आलेल्या दिवसाची पाणीपट्टी घेणार नाही असं जाहीर करण्याचं देशमुख यांचे प्रशासनाला आदेश। छत्रपती संभाजीनगरमधील संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरण, 5 आरोपींना 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी, याच प्रकरणामध्ये अमोल खोतकर याचा पोलिसांनी एन्काउंटर केला। बीड शहरामध्ये वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी AHTU पथकांचा छापा, परराज्यातून महिला आणत इथं वेश्या व्यवसाय सुरू होता, 3 जणांवर अनैतिक मानवी प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई। भंडाऱ्याच्या तुमसर पोलिसांनी अवैध हातभट्टी उधळली, अवैध दारूसह 4 लाखांचा मुद्देमाल जप्त, 2 जण ताब्यात। लातूरच्या मुरुडमध्ये शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या 2 जणांना 6 महिन्यांचा कारावास, जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय। वर्ध्यामध्ये कर्णकर्कश सायलेन्सरवर बुलडोझर,
जप्त केलेल्या 100 सायलेन्सरवर बुलडोझर फिरवला, वाहतूक शाखेची कारवाई. बीडमधील गढी पूल तांत्रिकदृष्ट्या चुकीचा, पुलावरील अपघाताच्या अहवालात मोठा खुलासा, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विश्लेषण अहवाल सादर. वाशिमच्या कारंजामध्ये मुलीचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळल्यानं खळबळ. राजेश्वर परिसरामध्ये 20 वर्षीय गतिमंद मुलीचा मृतदेह आढळला. अत्याचार करून हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप, दोषींना अटक करण्याची मागणी. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूरमध्ये निवृत्त शिक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनामध्ये गाणं गात असतानाच विनायक कुंभार यांच्यावर काळाचा घाला. दहिसरमध्ये पार्किंग लिफ्ट कोसळून एकाचा मृत्यू, 1 जण जखमी. पार्किंग लिफ्टचं काम सुरू असतानाच दुर्घटना. अहिल्यानगरच्या कोल्हारमध्ये वनविभागानं जेरबंद केलेला बिबट्या फळ्या तोडून पसार. वनविभागाकडे असणाऱ्या पिंजऱ्याची दुरवस्था, शासनानं लक्ष देण्याची नागरिकांची मागणी. नाशिकच्या निफाडमधील कोकण गावामध्ये बिबट्याचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वनविभागाकडे बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी. भंडाऱ्याच्या निलागुंदीमधील रोजगार हमीच्या कामावर दुर्मिळ खवल्या मांजर आढळला. वैद्यकीय तपासणी करत मांजरीला निसर्गाच्या सानिध्यात जीवनदान देण्यात आलं. गडचिरोली जिल्ह्यामध्ये जलमिशन योजना फक्त शोभेची वास्तू असल्याचा आरोप. जलमिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा करण्यासाठी लावण्यात आलेल्या टाकीमध्ये पाणी चढण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याचं समोर. खरीप हंगामाच्या तोंडावर अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक वाढली. दुसरीकडे शेतमालाचे भाव प्रचंड घसरले. प्रत्येक शेतमालामध्ये क्विंटल मागे 400 ते 500 रुपयांची घसरण. शेतकरी संकटात. नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हवालदारानं 20,000ची लाच मागितल्याचा प्रकार समोर. लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं. तक्रार अर्जावर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी लाच मागितल्याचा प्रकार. लातूरच्या निटूर आणि खडक उंबरगा या गावामध्ये बनावट खतांच्या 2 ट्रक ताब्यात. 226 पोते बनावट डीएपी खत जप्त. बियाणं खतांच्या किमतीमध्ये नियंत्रणात ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी. पेरणीसाठी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची लगबग सुरू. परभणी आगारातील 3 निवृत्त कर्मचाऱ्यांना निरोप. अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्तानं निरोप समारंभ. निवृत्त कर्मचाऱ्यांना शाल आणि पुष्पहार घालत सत्कार. धुळ्यातील अकलाड गावामध्ये खानदेश कुलस्वामिनी कानबाई मातेचा उत्सव. 7व्या दिवशी गावामध्ये वाजत गाजत देवीची विसर्जन मिरवणूक. माढ्याच्या अरणच्या सावता महाराजांच्या तीर्थक्षेत्राला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मंजूर. माढा तालुका भाजपच्या वतीनं जल्लोष. भाजपच्या नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिणच्या जिल्हाध्यक्षांवर वरिष्ठांचा पुन्हा एकदा विश्वास. नांदेड उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदी किशोर देशमुख तर नांदेड दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी संतू खंबर्डे कायम. सह्याद्री साखर कारखान्याच्या सभासदांना 7 किलो मोफत साखर घरपोच देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची निवास थोरात यांच्या नेतृत्वाखाली सभासदांची मागणी. गडचिरोली महसूल विभागातील 117 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या एकाच दिवशी जिल्हास्तरावर बदल्या. महसूल सहाय्यक मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, लिपिक, तलाठी यांचाही समावेश. साताऱ्याच्या पाटण सणबूर गावामध्ये अंत्यसंस्कारानंतर रक्षा पाण्यात विसर्जित न करता वृक्षारोपण करत वृक्षाला घालण्याचा नवा उपक्रम यशस्वी. गावकऱ्यांच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक.